पुण्याच्या सिंगापूरमध्ये अंजीर लागवडीसाठी अग्रेसर 3 एकरमध्ये शेतकऱ्यानं घेतलंय अंजीरचं पीक. शेतकऱ्याला 20 लाखांचा नफा. जालन्यात थंडी वाढताच सुक्या मेव्याचे भाव वाढलेले आहेत आणि खोबऱ्याच्या दरात आता 150 रुपयांनी वाढ झाली आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधील अमनवाडी येथील नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी. केंद्रावर हमीभावानं सोयाबीन खरेदी सुरू आहे आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये 4,200 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला हमीभाव मिळाल्यानंच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावानं धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांना 2% तूट मंजूर. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून तुटीत वाढ करण्याचा निर्णय. गोंदिया जिल्ह्यातील 1,71,000 शेतकऱ्यांकडूनच ई पीक नोंदणी. मात्र काही शेतकऱ्यांची नोंदणीनंतरही ई पीक ॲपवर नोंदणी नाही आहे आणि त्यामुळेच शेतकरी नुकसान भरपाई आणि बोनसला मुकण्याची शक्यता आहे.